The tanks were within a few hundred meters of Indian positions on the Kailash range. No sir, no sir. काय खरंच 2020 मध्ये चीनने भारताच्या भूभागावर ताबा मिळवला होता? ही चर्चा पुन्हा सुरू झाली जेव्हा सभागृहात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी पुस्तकातल्या दाव्याबद्दलचा उल्लेख केला. हे पुस्तक लिहिले माजी लष्कर प्रमुख जनरल एम नरवणे यांनी. जेव्हा 2020 मध्ये भारत चीनमध्ये गलवानच्या खोऱ्यात संघर्ष झाला तेव्हा एम नरवणे हे भारताचे लष्कर प्रमुख होते. राहुल गांधींनी संसदेत त्यांच्या 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी पुस्तकाचा संदर्भ देत आरोप केला की चीनी सैन्याने भारतीय हद्दीत घुसखोरी केली होती. पण संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी यावर आक्षेप घेत म्हटलं की हे पुस्तक प्रकाशित न झाल्यामुळे त्याचा संदर्भ घेऊ नये. या पुस्तकात सीमावादावर सरकारचं म्हणणं आणि प्रत्यक्ष लष्करी परिस्थितीमध्ये असलेली तफावत, त्यासोबतच डोकलाम संघर्ष, पाकिस्तान सोबतच्या शस्त्रसंधीवर भाष्य आणि अग्निवीर योजनेवर टीका देखील असल्याची माहिती द कारवान आणि इतर माध्यमांनी दिली आहे. एप्रिल 2024 ला प्रकाशित होणारे हे पुस्तक अजूनही रिलीज झालेलं नाही, कारण पुस्तकाचं प्रकाशन करण्यापूर्वी नरवणे यांनी लष्कराकडून नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट घेतलं नव्हतं. त्यामुळेच संरक्षण मंत्रालय या पुस्तकाचं सिक्युरिटी रिव्ह्यू करतायत. दरम्यान या पुस्तकातल्या कंटेंटमुळे सरकारकडून ते प्रकाशित करू दिलं जात नसल्याचं विरोधी पक्षांचं म्हणणं आहे.